विद्यार्थी मित्र हो, 10वी इंग्लिशच्या पोएम्स आपल्याला परीक्षेत 10 मार्क्स देतात. पण विद्यार्थी 10 मार्क्स कसे गमावतात माहीत आहे? कविता समजून घेत नाहीत, उत्तर कसं लिहायचं माहीत नसतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10वी इंग्लिशच्या सर्व कविता समजून घेणार आहोत व परीक्षेमध्ये उत्तरे कशी लिहावीत, पोएटिक ॲप्रिशिएशन कसे लिहावे हे शिकणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर हे 10 मार्क्स तुम्हाला निश्चित मिळतील, कारण या एकाच व्हिडिओमध्ये आपण 10 मार्क्सची तयारी करून घेणार आहोत. चला तर मग 10th बोर्ड एक्झाममध्ये कवितांवर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहूयात. मित्रो, या ठिकाणी आपण 10वीच्या सर्व कविता समजून घेणार आहोत व या सर्वच्या सर्व कवितांचे पोएटिक ॲप्रिशिएशन करणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम 10वी बोर्ड परीक्षेमध्ये या कवितांवर कशा प्रकारचे प्रश्न असतात ते पाहूयात. मित्रो, क्वेश्चन 3A मध्ये रीड द फॉलोइंग स्टांझाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारची सूचना असते. म्हणजे या ठिकाणी एक उतारा दिलेला असतो आणि या उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. या ॲक्टिव्हिटीला तुम्हाला आहेत 5 मार्क्स. या ठिकाणी कवितेची काही कडवी दिलेली असतील आणि त्याच्यावर आधारित हे प्रश्न दिलेले असतील. पहा, A1, A2 आणि A3 अशी 3 प्रश्न या स्टांझाजवर आधारित असतात. आणि मित्रो, A1ला 2 मार्क आहेत, A2ला 2 मार्क आहेत. मित्रो, हे दोन्ही प्रश्न यांची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील. A1 थोडा सोपा असतो, A2 थोडा अवघड असतो आणि A3मध्ये राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आतापर्यंत यमक साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा अशाच प्रकारचा प्रश्न बोर्ड परीक्षेत आलेला आहे 1 मार्कसाठी. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीचवर देखील प्रश्न येऊ शकेल. हा झाला क्वेश्चन 3A 5 मार्क्ससाठी. तर क्वेश्चन 3B पहा, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. अशा प्रकारची सूचना असते. एक संपूर्ण कविता दिलेली असते आणि त्या कवितेच्या खाली पॉईंट्स देखील दिलेले असतात. त्या पॉईंट्सच्या मदतीने ते पॉईंट्ससहित आपल्याला ॲप्रिशिएशन करायचं असतं आणि याला सुद्धा तुम्हाला आहेत 5 मार्क्स. अशा प्रकारे 5+5 10 मार्क्स तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी कोणते पॉईंट्स आहेत पहा. टायटल, फक्त कवितेचं नाव लिहिलं तर अर्धा मार्क मिळेल. फक्त कविता ओळखायची, नाव लिहायचं. कवीचं नाव लिहिलं तर अर्धा मार्क मिळेल. राईम स्कीम काढून लिहिली तर 1 मार्क मिळेल. फिगर ऑफ स्पीच, एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे आपल्याला फक्त, त्याला 1 मार्क मिळेल. आणि त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे कोणत्या विषयावरती कविता आहे 2-3 ओळीमध्ये लिहायचं आहे, याला तुम्हाला 2 मार्क्स आहेत. अशा प्रकारे मित्र हो, जर चांगली तुम्ही तयारी केली तर निश्चितच तुम्हाला हे 10 मार्क्स मिळतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्याच्या सगळ्या 8 कविता आपण आता अभ्यासणार आहोत. त्याचं पोएटिक ॲप्रिशिएशन करणार आहोत, कविता समजून देखील घेणार आहोत. आणि मित्रो, आपल्या चॅनलवर कवितांवर 8च्या 8 कवितांवर आणि त्यांच्या पोएटिक ॲप्रिशिएशनवर व्हिडिओज आहेत. प्रत्येक कवितेवर समजून सांगणारा व्हिडिओ, ॲप्रिशिएशनचा व्हिडिओ, असे व्हिडिओज आहेत. यापेक्षा आणखी व्हिडिओ आहेत. क्लास 10 इंग्लिश अँड मराठी नावाचं सेक्शन आपल्या चॅनलवर होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला सापडेल. त्या ठिकाणी 10वीचा संपूर्ण अभ्यास दिलेला आहे. चला तर आता आपण पहिल्या कवितेकडे आलेलो आहेत. अ टीनएजर्स प्रेयर नावाची पहिली कविता आहे. फास्ट आपण ही कविता वाचून घेऊया, हिचा अर्थ समजून घेऊया, त्यानंतर आपण ॲप्रिशिएशन करूया. पहा मित्रो, टीनएजर म्हणजे पौगंडावस्थेमधील मुलगा किंवा त्याला टीनएजर देखील आपण म्हणतो. तो ईश्वराला प्रार्थना करतो की हे ईश्वरा, मला जीवनाचा योग्य मार्ग दाखव, खऱ्याची सोबत देण्यासाठी मला मदत कर, यासोबतच वाईट गोष्टींना नाही म्हणण्याचं मला शिकव आणि तू माझ्यासोबत राहिला तर माझं हे टीनएजरचं जीवन आहे चांगलंच जाईल. पहा आता संपूर्ण कविता आपण पाहूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. पहा, प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात असते आणि मला नवीन निर्णय घ्यावा लागतो आणि माझा निर्णय मलाच घ्यावा लागतो. निवड करावी लागते, कोणत्या रस्त्याने मी जावं, कोणता मार्ग पत्करावं. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. मी यशाकडे जाणारा रस्तासुद्धा निवडू शकतो किंवा दुःखाकडे नेणारा देखील रस्ता निवडू शकतो. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see
हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तो ईश्वराला प्रार्थना करतो, हे ईश्वरा माझे डोळे उघड आणि मला स्पष्टपणे दिसू दे आणि मला योग्य काय आहे हे समजण्याची बुद्धी दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामधील चांगल्या गोष्टी तू बाहेर आण. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. ईश्वरा जेव्हा मला एखाद्या वाईट गोष्टीची भुरळ पडेल, टेम्पटेशन म्हणजे भुरळ, त्यावेळी नाही म्हणण्याचं शिकव आणि माझं शरीर स्वच्छ ठेव. आणि अशा प्रकारे मी प्रत्येक दिवशी जीवनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहील. फिट व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जेव्हा माझं टीनेज वय संपेल आणि मी मोठा होईल, त्यावेळी मला निश्चितच कळेल की तू माझ्यासोबत असल्यामुळे मला हे टीनेजचं जीवन माझं चांगलंच गेलेलं आहे. मित्रो, कविता आहे टीनेजर्स प्रेयर, कवीचं नाव आहे जे मॉस. दोन गोष्टी तर आपण इथंच एका मार्काच्या केल्यात. चला आता याचं पोएटिक ॲप्रिशिएशन आपण करूया. आपल्याला टायटल लिहायचं आहे, तर आपल्या ॲप्रिशिएशनचं टायटल आपण घेतलेलं आहे पोएटिक ॲप्रिशिएशन अ टीनएजर्स प्रेयर. आणि कवितेचं टायटल काय आहे? अ टीनएजर्स प्रेयर. पोएट काय आहे? जे मॉस. हे चांगलं लक्षात ठेवा. राईम स्कीम या कवितेची काय आहे? पहा, ABCB. आणि फिगर ऑफ स्पीच काय आहे? अपॉस्ट्रफी. तर हे दोन कवितेमध्ये कोठे आहेत हे आपण फास्ट पाहून घेऊयात. पहा मित्रो, या ठिकाणी आपण राईम स्कीम अगोदर काढूयात. पहा, बिगिनिंग्सला आपण सुरुवातीच्या आवाजासाठी ए घेऊया. डिसिजन्स आय मस्ट मेक हे वेगळं आहे म्हणून याला बी घेऊया. त्यानंतर चूज याला पुन्हा आणखी पुढचं लेटर सी घेऊया. आणि टेक, मेक आणि टेक सारखेच आहेत म्हणून मेकसाठी आपण काय घेतलं आहे? बी घेतलेलं आहे. तर इथं सुद्धा बी घेऊया. अशा प्रकारे आपली राईम स्कीम आहे ABCB. आता आपल्याला पाहायचं फिगर ऑफ स्पीच. तर पहा, या ठिकाणी तो ईश्वराला प्रार्थना करतो, डिअर लॉर्ड. या ठिकाणी देखील हेल्प लॉर्ड. जेव्हा अनुपस्थित व्यक्तीला आवाहन करण्यात येतं किंवा बोलावण्यात येतं त्यावेळी अपॉस्ट्रोफी हा भाषालंकार असतो. अशा प्रकारे फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रोफी आणि राईम स्कीम आहे ABCB. चला आता आपण पुन्हा आपल्या कवितेकडे परत जाऊयात. आता आपल्याला लिहायचं थीम आणि सेंट्रल आयडिया. द टीनएजर इन दिस पोएम वॉन्ट्स टू टेक राईट डिसिजन बट ही इज कन्फ्युज्ड. या कवितेमधील टीनएजरला योग्य डिसिजन घ्यायचा असतो परंतु त्याचा गोंधळ झालेला असतो. ही प्रेज टू गॉड टू हेल्प हिम इन टेकिंग राईट डिसिजन. ईश्वराला तो प्रार्थना करतो, मला योग्य डिसिजन घेण्यामध्ये मदत कर. ही ऑल्सो एक्सप्रेसेस कॉन्फिडन्स दॅट गॉड विल रिमेन विथ हिम व्हेन ही इज ॲन अडल्ट. त्याला हा सुद्धा विश्वास असतो, खात्री असते. कॉन्फिडन्स म्हणजे दृढ विश्वास, खात्री असते. ईश्वर तो मोठा झाल्यानंतर देखील त्याच्यासोबत राहील. अशा प्रकारे पहिली कविता आपली संपली. चला आता दुसरी कविता बास्केट फुल ऑफ मूनलाईट आपण पाहत आहोत. या ठिकाणी खेड्यामध्ये राहणारं एक गरीब लहान मूल, त्याचे वडील शहरामध्ये कामाला जातात, संध्याकाळी उशिरा येतात आणि वडील लवकर यावेत असं त्याला वाटतं. सकाळीसुद्धा पुन्हा लवकर तो झोपेत असतानाच जातात. वडील लवकर येऊन त्याला पर्यांच्या गोष्टी सांगतील असं त्याला वाटतं आणि त्यासाठी त्याने उपाय सुचविलेला आहे. तो चंद्राला विनंती करतो, हे चंद्रा मला तुझं चांदणं दे, चांदण्याच्या छोट्या छोट्या बिया दे. तर या कवितेमध्ये हे आहे पहा, ओ मून गिव मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. हे चंद्रा मला चांदणे दे, एक टोपली भरून किंवा दोन टोपली भरून मला चांदणे दे आणि चांदण्याच्या बियासुद्धा दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. शहर ते माझं खेडं या रस्त्यावर, पाथ म्हणजे रस्ता, मला छोटे छोटे अनेक चंद्र लावायचे आहेत आणि त्यामुळे प्रकाश पडेल. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. सगळंच्या सगळंच खेडं लवकरच शहरात कामाला जातं रोजच्या रोज आणि वापस येते वेळेस त्यांना अंधार पडतो कारण खेडं खूप दूर आहे, क्वाईट फार. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्ता खूप अवघड आहे आणि रस्त्यावर साप विंचू देखील आहेत. स्नेक म्हणजे साप, स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू.
नायदर बस नॉर कार्ट प्लाईज व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप. आणि त्या शहरातून येताना बसही नाही किंवा एखादी गाडीही नाही आणि माझे वडील घरी उशिरा येतात त्यावेळी मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय ॲम स्लीपिंग. आणि सकाळी लवकरच जातात त्यावेळी देखील मी झोपलेलाच असतो. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो पुन्हा चंद्राला म्हणतो की मला एक टोपली भरून चांदणे दे आणि ते कर्जावर दे असं तो म्हणतो. मला प्रकाशमान करायचा आहे रस्ता, डार्क रूट, अंधारी रस्ता असतो तो प्रकाशमान करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून माझे वडील लवकर येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. श्रीमंत लोकांची मुलं जशी वडिलांकडून पर्यांच्या गोष्टी ऐकतात तशाच मला देखील ऐकायच्यात असं हे मूल म्हणतं. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. पुन्हा एकदा त्याच ओळी रिपीट झालेल्या आहेत. मला टोपली भरून चांदणे दे, मला त्यांच्या बिया लावायच्या आहेत रस्त्यावर. आणि सुनील शर्मा यांनी ही कविता ट्रान्सलेट केलेली आहे डोगरी भाषेतून. तर पोएटच्या ठिकाणी सुनील शर्मा तुम्ही लिहू शकता. चला आता पोएटिक अप्रिशिएशन आपण करूयात. पोएटिक अप्रिशिएशन बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएमचं नाव देखील बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएट सुनील शर्मा. कंसात आपण लिहिले ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. राईम स्कीम आहे फ्री वर्स. ही कविता फ्री वर्स म्हणजे मुक्त छंद काव्यामध्ये लिहिलेली आहे. याला यमक वगैरे काही नसतं. द पोएम हॅज इरेग्युलर स्टांजा डिव्हिजन अँड नो राईम. कवितेची कडवी अनियमित आहेत म्हणजे लहान मोठी आहेत आणि त्याच्यामध्ये यमकसुद्धा साधलेलं नाही. आता फिगर ऑफ स्पीच पहा. अपॉस्ट्रफी. अपॉस्ट्रफी म्हणजे परोक्ष संबोधन. पहिल्या कवितेमध्ये तेच होतं, या कवितेमध्ये देखील तेच आहे. आता चला आपण फिगर ऑफ स्पीच पाहूयात. पहा. ओ मून गिव मी मूनलाईट. या ठिकाणी ओ मून असं हे जे म्हटलेलं आहे हेच अपॉस्ट्रफीचं उदाहरण आहे. अपॉस्ट्रफी म्हणजे परोक्ष संबोधन म्हणजे अनुपस्थित व्यक्तीला संबोधणे, हाक देणे, आवाज देणे. चला आता थीम पाहूया. द चाइल्ड इन दिस पोएम रिक्वेस्ट द मून टू गिव हिम सीड्स ऑफ मूनलाईट. या कवितेमधील मूल चंद्राला विनंती करतं. कशासाठी? चंद्राच्या बिया देण्यासाठी. ही वॉन्ट्स टू लाईट द पाथ फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. त्याला शहर ते त्याचं खेडं हा जो रस्ता आहे ज्या रस्त्याने त्याचे वडील येतात त्याच्यावर चंद्र प्रकाश लावायचा असतो. ड्यू टू डार्क रूट हिज फादर कम्स होम लेट. अंधारी रस्ता असल्यामुळे त्याचे वडील घरी उशिरा येतात. ही वॉन्ट्स टू हिअर बेड टाईम स्टोरीज फ्रॉम हिज फादर. त्यालासुद्धा झोपण्यापूर्वी वडिलांकडून गोष्टी ऐकायच्या असतात. अशा प्रकारे ही कविता आपण संपवली. चला तिसरी कविता पाहूया. यू स्टार्ट डाईंग स्लोई असं या कवितेचं नाव आहे. मित्रो, या कवितेमध्ये कवी सांगतो की आपण सगळे अनुभव जीवनाचे घेतले पाहिजेत, रिस्क घेतली पाहिजे, ज्या गोष्टी आवडतात त्या केल्या पाहिजे आणि ते जर आपण केलं नाही तर आपण निश्चितच हळूहळू मृत्यूकडे जात आहोत असं कवी म्हणतो. पाहूया कवितेमध्ये डिटेलमध्ये कवीने काय सांगितले. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही प्रवास नाही केला, वाचन नाही केलं, जीवनातले वेगवेगळे आवाज नाही ऐकले, स्वतःला किंमत नाही दिली तर आपण हळूहळू मृत्यूकडे जात असतो. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपला स्वाभिमान आपण सोडून दिला, दुसरे लोक आपल्याला मदत करत असतील परंतु आपण त्यांची मदतच नाही घेतली तर हळूहळू आपण मृत्यूकडे जातो. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, if you do not wear different colors or you do not speak to those you don't know, you start dying slowly. जर आपण आपल्या सवयीचे गुलाम झालो म्हणजे रोज तेच करायचं, एव्हरी डे ऑन द सेम पाथ, आपण त्याच रस्त्याने गेलो किंवा आपलं रुटीन वर्क आपण कधीच बदलिलं नाही, वेगळ्या रंगाचे कपडे नाही घातले, नवीन नवीन अपरिचित लोकांना आपण बोललो नाही तर हळूहळू आपण मृत्यूकडे जातो असं कवी म्हणतो. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. जर भावना
तुम्हाला जाणवल्या नाही किंवा भावनाची वादळं तुम्हाला कळली नाही, ज्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये चमक येते किंवा तुमचं हार्ट मोठ्यानं धडधडलं नाही, तर असा अर्थ घ्यायचा की तुम्ही हळूहळू आता संपत आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you start dying slowly. तर पुन्हा कवीने सांगितलेलं आहे, जर आपलं जीवन आपण बदलिलं नाही, आपण आपल्या जीवनामध्ये जर समाधानी नसू, एखादं काम आपल्याला आवडत नसेल तर ते आपण बदललं नाही, जिच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती पसंत नसेल तर त्या व्यक्तीपासून दूर आपण जर गेलो नाही, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, आपण फक्त सुरक्षितच गोष्टी पाहिल्या आणि चॅलेंजिंग गोष्टी आपण स्वीकारल्याच नाही, इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, जे तुमचं स्वप्न आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. सगळ्याच गोष्टी बुद्धीला पटत्याला अशा केल्या पाहिजे असं नाही, जीवनात एकदा तरी आपण बुद्धीला न पटणारी गोष्ट म्हणजे तुमच्या मनाला जे वाटतं ते केलं पाहिजे, असं हा कवी म्हणतो. कवीचं नाव आहे पाब्लो नेरुदा. आपल्याला कवितेचं नाव माहीत झालं, यू स्टार्ट डाईंग स्लोली, आणि कवीचं नाव देखील माहीत झालं, पाब्लो नेरुदा. एक मार्क आपला इथंच तयार झाला. तरी आपण पाहूया यू स्टार्ट डाईंग स्लोली असं आपण टायटल घेतलेलं आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली पोएम. पोएट आहे पाब्लो नेरुदा. राईम स्कीम, द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्समध्ये ही कविता लिहिलेली आहे. द पोएम हॅज इरेग्युलर स्टांजा साईज अँड नो राईम. मागच्या कवितेसारखंच आहे. फिगर ऑफ स्पीच, अनाफोरा. भाषालंकार हा अनाफोरा आहे. अनाफोरा कधी असतो, जेव्हा तेच स्ट्रक्चर पुन्हा पुन्हा पुढे येतं, कवितेमध्ये रिपीट होतं, त्यावेळी अनाफोरा असतो. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन, इफ यू डू नॉट, अशा प्रकारे तेच स्ट्रक्चर पुन्हा रिपीट झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी अनाफोरा हा भाषालंकार आहे. आणि मित्रो, ही फ्री व्हर्समध्ये कविता आहे. या ओळी आखूड आहेत, या ओळी लांब आहेत, रायमिंग नाही, काय नाही. तर आता पाहूया आपण थीम किंवा सेंट्रल आयडिया. द पोएम ॲडवाइसेस अस दॅट डिस्पाईट रिस्क्स वी शूड गो ऑन चेंजिंग थिंग्स इन लाईफ. कविता आपल्याला उपदेश करते की रिस्क जरी असली तरी आपण जीवनातील गोष्टी बदलल्या पाहिजे. वी शूड डू समथिंग न्यू, एक्सपिरियन्स डिफरंट इमोशन्स, टेक रिस्क ऑफ लिव्हिंग सेक्युर थिंग्स टू अचीव न्यू. आपण नवीन अनुभव घेतले पाहिजे, नवीन गोष्टी वापरल्या पाहिजे, नवीन भावना व्यक्त केल्या पाहिजे, आणि कधीकधी सुरक्षित आपण काम सोडून रिस्की काम देखील केलं पाहिजे. ओनली दॅन शॅल वी लिव्ह अ फुल लाईफ. आणि असं आपण केलं तर खरोखर आपल्याला जोमपूर्ण जीवन आपण जगू. चला पुढची कविता पाहूया. द ट्विन्स. मित्रो, अतिशय इंटरेस्टिंग ह्युमरस कविता आहे. दोन जुळे, सारखे दिसणारे जुळे, त्याला आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात, जन्मलेल्या असतात. कवीचं नाव आहे हेनरी आणि त्याचा भाऊ असतो जॉन. तर हेनरी आणि जॉन याला लोक बरोबर ओळखत नाही. जॉनला हेनरी समजतात, हेनरीला जॉन समजतात, आणि त्यामधून अगदी या जुळ्याच्या जन्मापासून त्याच्या जीवनात धुमाकूळ निर्माण होतो. त्याला जे नाव द्यायचं ते त्याच्या भावाला देतात. त्याच्यासोबत ज्या मुलीचं लग्न व्हायचं तिचं लग्न त्याच्या भावासोबत होतं. शाळेत त्याचा भाऊ हुशार नसतो म्हणून त्याला मार भेटायला पाहिजे तर यालाच भेटतो. आणि मृत्यू पावल्यानंतर देखील कवी म्हणतो की मी मृत्यू पावलो, परंतु जॉनवरच अंत्यसंस्कार करतात. तर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण पाहू त्या ठिकाणी नेमकं काय कन्फ्युजन आहे. चला आता कविता वाचूया आपण. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनादर. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. इट रीच्ड अ fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. काय म्हणतो कवी. इन फॉर्म अँड फीचर. फॉर्म म्हणजे दिसायला आणि असण्याला. फेस अँड लिम, चेहरा आणि शरीरयष्टी सारखीच आहे. आय ग्रू सो लाईक माय ब्रदर, माझ्या भावाप्रमाणेच मी वाढलो. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम, आणि लोक काय करत असत, मला तो समजत असत. अँड ईच फॉर वन अनदर, आणि त्याला मी समजत असत. कवीची सांगण्याची पद्धत
इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. आमच्या सर्व नातेवाईकांना, किथ अँड किन म्हणजे नातेवाईक, ते गोंधळून टाकलं आमच्यासारखे दिसण्यामुळे. इट रीच्ड अ फिअरफुल पिच फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. आणि इतकं भीतीदायक पद्धतीने आमचं साम्य वाढलं की आमच्या दोघांपैकी एक जुळा होता, पण कोणता होता कोणालाच माहीत नाही. जुळा होता म्हणजे नंतर जन्माला आलेला, कोण नंतर जन्माला आलं कुणालाच माहीत नसतो तो म्हणतो. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. पहा, एक दिवस काय होतं, आणखीनच गोष्टी वाईट झाल्या. आणि ते जन्माला आल्यानंतर त्यांची नावं देण्यापूर्वीच काय झालं, नर्स आम्हाला आंघोळ घालत होती त्यावेळी आमची आदला बदल झाली. आणि मग काय झालं, अँड दस यू सी बाय फेटस डिक्री or rather nurses him, my brother John got christened me and I got christened him. किती इंटरेस्टिंग आहे पहा. आणि मग हे कशामुळे झालं, दैवाने लिहिल्यामुळं झालं का नर्सच्या लहरीपणामुळे झालं. पण काय झालं, जॉनला माझं नाव दिलं आणि मला ख्रिश्चन म्हणजे नाव देणे, मला त्याचं नाव दिलं. मला सांगा आता नेमकेच जन्माला आलेली मुलं कोणाला कोणतंही नाव दिलं काय फरक पडेल. परंतु कवीने अशा प्रकारे अतिशयोक्ती हायपरबली या ठिकाणी वापरलेली आहे. दिस फेटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. आणि पहा, हा सारखेपणा शाळेमध्ये देखील त्याचा पाठलाग करत होता. डॉग्ड म्हणजे पाठलाग केला, माय फुटस्टेप, वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. आणि हमेशाच त्याला मार मिळायचा, छड्या मिळायच्या. कशामुळे, कारण जॉन टर्न आउट अ फुल, जॉनला उत्तरं यायची नाही आणि यालाच फटके बसायचे. आणखी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. आणि सगळ्यांना मी विचारत असे अगदी निरर्थकपणे, म्हणजे कुणालाच याचं उत्तर देता आलं नाही की तुम्ही काय कराल जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल की तुम्हीच आहात, तर तुम्ही काय कराल असं तो विचारत असे. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी, माझ्या ठिकाणी तुम्ही असाल तर तुम्ही काय कराल. टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तुम्हीच आहात म्हणजे मी हेनरीच आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय कराल असं कवी लोकांना विचारत असे. आवर क्लोज रिझम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. एवढंच झालं नाही तर लग्नामध्येही त्यांचा सारखेपणा, रिझम्बलन्स म्हणजे सारखेपणामुळे सगळं वातावरणच बदलून गेलं. टर्न द टाईड म्हणजे सगळी परिस्थितीच बदलली. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, कौटुंबिक जीवनाची परिस्थितीसुद्धा बदलली. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड, त्याच्यासाठी ठरवलेली जी नवरी होती, बिकेम माय ब्रदर्स वाईफ, माझ्या भावाचीच पत्नी बनली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. खरं सांगता वर्षानुवर्ष त्याच वेडेपणाच्या ॲब्सर्ड म्हणजे निरर्थक चुका होत गेल्या. आणि जेव्हा मी मेलो, पाहता इथं खूप इंटरेस्टिंग आहे, जेव्हा मी मेलो, वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन, ते आले आणि त्यांनी जॉनलाच पुरलं, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. असं शक्य आहे का, तर या ठिकाणी कवीने हायपरबली म्हणजे अतिशयोक्ती वापरलेली आहे. ॲक्च्युअली जॉनच मृत्यू पावतो, परंतु लोक त्याला समजतात हेनरी, आणि मग जॉनवर ते अंत्यसंस्कार करतात. पण कवीची सांगण्याची पद्धत पहा, मी मृत्यू पावलो आणि लोकांनी जॉनवरच अंत्यसंस्कार केले. अशा प्रकारे अतिशयोक्ती या ठिकाणी कवीने वाढवलेली आहे. कवीचं नाव आहे हेनरी शॅम्ब्रुक ली. लक्षात ठेवा कवीचं नाव. तर कवितेचं नाव आहे ट्विन्स. तर पोएटिक अप्रिशिएशन ट्विन्स आपण टायटल घेतलं आहे. पोएम आहे ट्विन्स, पोएट आहे हेनरी शॅम्ब्रुक ली. राईम स्कीम पहा, ABABCDCD आणि फिगर ऑफ स्पीच हायपरबली. हायपरबलीचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं आहे, तरी पुन्हा एकदा पाहू आपण. चला आता राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीचकडे पुन्हा एकदा, हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी आपण घेत आहोत. पहा आता या ठिकाणी राईम स्कीम आपण काढूया. लिम मने शेवट होतो याचा, म्हणून याला A घेऊया. ब्रदर वेगळा आहे म्हणून B घेऊया. हिम म सारखाच आहे म्हणून A घेऊया. अनदर ब्रदर सारखाच आहे म्हणून पुन्हा B घेऊया. किन वेगळा आहे म्हणून C घेऊया. पिच अजून वेगळा आहे म्हणून D घेऊया. ट्विन किन सारखाच आहे म्हणून किनसाठी C घेतलं आहे, पुन्हा C घेऊया. आणि विच ह्या पिच सारखाच आहे म्हणून पुन्हा एकदा याच्यासाठी D घेऊया.
अशा प्रकारे ABABCDCD अशी राईम स्कीम आपली झालेली आहे. चला आता आपण फिगर ऑफ स्पीच पाहूयात. मित्र पहा, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. हे हायपरबोलीचं उदाहरण आहे. चला आता आपल्याला पुन्हा परत जायचं आहे आणि सेंट्रल आयडिया आपल्याला करायची आहे. द थीम, सेंट्रल आयडिया. द थीम ऑफ द पोएम इज कन्फ्युजन अँड प्रॉब्लेम्स इन द पोएट्स लाईफ बिकॉज ही वॉज बॉर्न अ ट्विन. पहा, कन्फ्युजन, गोंधळ आणि समस्या कवीच्या जीवनात होतात. पोएट्स लाईफ कशामुळे? कारण तो एक जुळा असतो. व्हाईल ख्रिश्चनिंग, गेटिंग पनिशमेंट इन स्कूल, बरिंग, आफ्टर डेथ देअर वॉज कन्फ्युजन अबाउट आयडेंटिटी ऑफ द ट्विन्स. नाव ठेवताना, शाळेमध्ये शिक्षा मिळताना किंवा अंत्यसंस्कार करताना सुद्धा गोंधळ निर्माण होतो यांच्या जीवनामध्ये, कारण ते सारखेच दिसत असतात. अशा प्रकारे विनोदी कविता आहे ही. चला आता पुढची कविता आपण पाहूया. इफ. मित्र हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आणखी 4 कविता आपल्या राहिलेल्या आहेत आणि यातील एक कविता जरी तुमची सुटली तरी निश्चितच तुमचे 10 मार्क्स जाऊ शकतात आणि या नंतरच्या कविता आणखी महत्त्वाच्या आहेत. चला सर्वप्रथम आपण या कवितेविषयी माहिती करून घेऊया. इफ म्हणजे जर. मित्रो, या कवितेमध्ये एका वडिलांचा आपल्या मुलाला केलेला असा पॉवरफुल संदेश आहे. ही कविता निश्चितच तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी देऊन जाणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला ही कविता बाय हार्ट शिकावी लागेल, म्हणजे मनातून शिकावी लागेल, तरच या कवितेमधला संदेश तुम्हाला कळणार आहे. चला आता कविता वाचून समजून घेऊया. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर्स अँड ब्लेमिंग ऑन यू. पहा, जेव्हा सगळेच लोक त्यांचं डोकं फिरत असतं, कीप युअर हेड म्हणजे डोकं ठिकाणावर असणे. इतर लोकांचं डोकं फिरत असतं म्हणजे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवत नसतात. अशा वेळी तू मात्र डोक्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. जेव्हा लोक स्वतःचं डोकं फिरतं आणि तुला दोष देतील त्यावेळेस तू शांत असलं पाहिजे, असं कवी सांगतो. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. जर सगळेच लोक तुझ्यावर शंका घेत असतील, तुला म्हणत असतील तू काय पास होऊ शकत नाही, त्यावेळी तुझा स्वतःवर विश्वास असेल आणि याचा पण तू विचार करत असतील की लोक असं का म्हणतात. मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग याचा अर्थ असा होतो की त्यांचं सुद्धा विचारात घेणे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट, डू नॉट डील इन लाईज. तुम्ही वाट पाहू शकता आणि वाट पाहण्यामुळे थकत नसाल किंवा लोक खोटं बोलून तुम्हाला फसवत असतील तर तसंच खोटं बोलून तुम्ही त्यांना फसवत नसाल. और बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. लोक तुमचा द्वेष करत असतील तर तुम्ही देखील त्यांचा द्वेष करत नसाल. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. आणि तरी देखील खूपच मी चांगला आहे असं दाखवत नसाल किंवा मोठेपणाच्या नुसत्या गोष्टी करत नसाल. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तुम्ही स्वप्न पाहू शकत असाल परंतु स्वप्नच तुमचे मालक म्हणजे स्वप्नाचे गुलाम तुम्ही नसाल. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तुम्ही विचार करू शकत असाल अँड नॉट मेक युअर थॉट्स युअर एम आणि फक्त विचारच करत नसाल. इफ यू कॅन मीट द ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. विजय मिळाला किंवा आपल्या जीवनामध्ये मोठाली संकटे आली तरी तुम्ही सारखेच राहत असताल आणि या दांभिक लोकांना, म्हणजे संकट आणि विजय ह्या काही गोष्टी खऱ्या नसतात, येतात जातात, म्हणून कवी त्यांना दांभिक म्हणतो. या दांभिक लोकांना सारखंच तुम्ही वागत असाल, म्हणजे विजय मिळाला म्हणजे जास्त आनंदी व्हायचं, संकट आलं म्हणजे दुःखी व्हायचं असं तुमचं होत नसेल. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू आर स्पोकन ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. तुम्ही जे बोललात ते मोडून तरोडून लबाड लोकांनी, न्यूज म्हणजे लबाड लोकांनी गरीब लोकांना पकडण्यासाठी वापर केला असेल तरी तुम्हाला ते सहन होत असेल. और वॉच द थिंग्स यू गिव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड दम अप विथ ओन आउट ट्रूथ्स. या ओळी अतिशय पॉवरफुल ओळी आहेत मित्रो. तुमच्या जीवनामध्ये ज्या तुम्ही गोष्टी केल्यात त्या सगळ्या नष्ट झालेल्या तुम्ही पाहत असाल. वॉच आणि पुन्हा खाली वाकून त्या सगळ्या जमा करून पुन्हा तुटलेल्या साधनाच्या मदतीने तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करत असाल असं कवी म्हणतो.
आता या कवीचा उपदेश आपणा सर्वांसाठी आहे, म्हणून मित्र तुम्ही असं मी वापरलेलं आहे. स्वतःच्या मुलाला जरी उपदेश कवीने केला असला तरी आपल्या सर्वांनाच तो उपदेश आहे. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. अनेक लोकांसमोर तुम्ही भाषण करत असाल परंतु तुम्ही सद्गुणी असाल, राजांसोबत राहत असाल परंतु सामान्य लोकांची दुःख वागणं तुम्हाला माहीत असेल. इफ नायदर फूड नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. एखाद्या दुश्मनाने वार केला किंवा एखाद्या मित्राने फसवलं तरी तुम्हाला काही वाटत नसेल. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. सगळ्यात लोकांसोबत तुमचे चांगले संबंध असतील परंतु एखाद्याच्या खूप तुम्ही आहारी जात नसाल. If you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run. अनफॉरगिव्हिंग म्हणजे कुणालाही माफ न करणारा वेळ. 1 मिनिट वेळ हा कुणाला माफ करत नाही. वेळ निघून जातो तर हा निघून जाणारा प्रत्येक क्षण 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन याचा सदुपयोग तुम्ही करत असाल. रनिंग करणारा एक सेकंद किती महत्त्वाचा असतो तितके महत्त्वाचे हे सेकंद तुम्ही जीवनामध्ये उपयोगी आणत असाल. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड व्हॉट इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. जर वर सांगितलेल्या गोष्टी तू करत असशील तर हे मुला सगळं जग सगळी पृथ्वी तुझीच आहे. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि तुम्ही मानव व्हाल. असं रुडयार्ड किपलिंग यांनी आपल्या मुलाला आणि आपल्या सर्वांना उपदेश केलेला आहे. अशा प्रकारे मित्रो कवितेचं नाव आहे इफ आणि कवीचं नाव आहे रुडयार्ड किपलिंग. पहा इथे आपण इफ घेतलं आहे. रुडयार्ड किपलिंग राईम स्कीम आहे. द फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम पहा ए ए ए ए बी सी बी सी आणि राहिलेल्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी ए बी सी डी सी डी. पहा फर्स्ट स्टांजाची वेगळी राहिल्या स्टांजाची वेगळी आणि भाषालंकार आहे अँटिथिसिस विरोध. चला आता राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच आपण पाहूयात. राईम स्कीम अगोदर आपण पाहूयात. पहा यू 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 टू म्हणजे या ठिकाणी ए ए ए ए येईल. वेटिंग हेटिंग लाईज वाईज. वेटिंग आणि हेटिंग हे सारखं आहे की नाही, म्हणजे बी लाईज वेगळा आहे म्हणून सी पुन्हा बी आणि पुन्हा सी. पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे. राहिलेल्या स्टांजाची मास्टर एम डिझास्टर सेम म्हणजे पहा ए बी ए बी. स्पोकन फुल्स ब्रोकन टूस हे वेगळं आहे की नाही, म्हणजे सी डी पुन्हा सी डी. अशा प्रकारे 2 राईम स्कीम या कवितेला आहेत. आणि भाषालंकार कोणता होता अँटिथिसिस. अँटिथिसिस म्हणजे विरोध, म्हणजे परस्पर विरुद्ध शब्द जेव्हा कवितेमध्ये ठेवलेले असतात त्यावेळी अँटिथिसिस असतो. पहा इफ यू कॅन कीप युअर हेड या ठिकाणी कीप युअर हेड म्हटलेलं आहे म्हणजे शांत राहणे, डोकं ठिकाणी असणे. when all about you are losing theirs. परस्पर विरुद्ध एक्सप्रेशन्स आहेत. अशा प्रकारे परस्पर विरुद्ध अनेक एक्सप्रेशन्स कवीने वापरलेले आहेत. पुन्हा तिसऱ्या ओळीमध्ये सुद्धा पहा इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. पहा ट्रस्ट आणि डाऊट हे सुद्धा परस्पर विरुद्ध शब्द आहेत. अशा प्रकारे अँटिथिसिस आणि ही राईम स्कीम आपण काढलेली आहे. चला आता आपण थीम पाहूयात. थीम सेंट्रल आयडिया. The theme of the poem is a father's advice to his son. If he fulfills certain conditions, there will be positive results in his life. वडील म्हणतात जर काही अटी मुलाने पूर्ण केल्या, कंडिशन्स म्हणजे अटी, there will be positive results in his life. त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. The father advises his son to remain calm, controlled and normal. आपल्या मुलाला शांत, काम म्हणजे शांत, कंट्रोल म्हणजे संयमी आणि नॉर्मल सामान्य राहण्याचे उपदेश हे वडील करतात. चला पुढची कविता अतिशय इंटरेस्टिंग कविता आहे मित्रो. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. रॉबर्ट फ्रॉस्ट नावाच्या अमेरिकन कवीची कविता आहे. निसर्गाचं वर्णन करतो कवी परंतु बऱ्याच गोष्टी सुचलेल्या आहेत. या कवितेमध्ये कवी घोड्यावरून प्रवास करत असताना एका हिवाळ्याच्या सायंकाळी थोडं बर्फ पडत असतं. त्याला एक दृश्य इतकं सुंदर वाटतं की त्याला तिथंच थांबावं वाटतं, परंतु त्याला आठवण होते त्याच्या कर्तव्याची, कार्य पूर्ण करण्याची. सायंकाळ होण्यापूर्वी बरंच दूर त्याला जायचं असतं असं तो म्हणतो. तेच या कवितेमध्ये व्यक्त केलेलं आहे. हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज दो, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. पहा कवी म्हणतो कोणाचं उपवन जंगल हे आहे मला
माहीत आहे. त्याचं घर जरी दूर असलं, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, मी थांबलो तर त्याला दिसणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो, स्नो पडत असताना त्याचं हे उपवन किती सुंदर दिसतंय, मी इथे थांबलो त्याला कळणार नाही. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, बिटवीन द वूड्स अँड फ्रॉझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. माझ्या घोड्याला हे थोडं विचित्रच वाटलं असेल. क्युअर म्हणजे विचित्र. स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर, इथं फार्म हाऊसही नाही जवळ आणि हा मालक थांबलाय, हे घोड्याला विचित्र वाटलं असेल. बिटवीन द वूड्स अँड फ्रॉझन लेक, एकीकडे उपवन आहे, दुसरीकडे गोठलेले तळे आहे, इथं कसं काय हा थांबला असं घोड्याला वाटत असेल. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, आणि वर्षाच्या सर्वात अंधारी ही सायंकाळ आहे असं कवी म्हणतो. चला पुढच्या ओळी पाहूया. ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक अँड आस्क इफ देर इज सम मिस्टेक, द ओनली अदर साऊंड इज द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. कवीचा घोडा त्याच्या लगामाला थोडा झटका देतो. कशासाठी? कवीला सांगण्यासाठी काहीतरी चूक झाली का, आपण कसं काय थांबत आहोत. द ओनली अदर साऊंड इज द स्वीप, आणि दुसरा आवाज त्या ठिकाणी असतो अशा प्रकारचा आवाज असतो. तो कशाचा असतो? नरम नरम बर्फ त्या ठिकाणी पडत असतं. डाउनी फ्लेक, अतिशय हलके बर्फ पडत असतं त्या ठिकाणी, त्याचा आवाज असतो. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिजेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. कवी म्हणतो हे उपवन, या ठिकाणचं जंगल खूप सुंदर आहे, खूप घनदाट आहे, पण मला माझी वचनं पूर्ण करायची आहेत, मला पुढे जायचं आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, झोप घेण्यापूर्वी मला पुढे जायचं आहे, म्हणजेच मृत्यू येण्यापूर्वी मला अनेक गोष्टी करायच्या आहेत, म्हणून मी इथेच रेंगाळू शकत नाही, असं काहीसं कवी सजेस्ट करतो. रॉबर्ट फ्रॉस्ट असं कवीचं नाव आहे, आणि कवितेचं नाव काय आहे? स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. टायटल अगोदरच घेतलं आहे आपण. कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. पोएटचं नाव आहे रॉबर्ट फ्रॉस्ट. राईम स्कीम काय आहे? द फर्स्ट 3 स्टांजाज A पहा, पहिल्या 3 स्टांजाची. फायनल स्टांजा हॅज युनिफॉर्म राईम स्कीम A. शेवटच्या स्टांजाची ही राईम स्कीम आहे. फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शन म्हणजे वाक्यातील शब्दाची उलटापालट करणे. प्रोजप्रमाणे ऑर्डर न ठेवणे. चला आता आपण पाहूयात राईम स्कीम आणि भाषालंकार. तर मित्रो, अगोदर आपण राईम स्कीम काढूया. नो, दो, हिअर, स्नो. पहा, हे 3 आवाज सारखे आहेत, नो, दो आणि स्नो, म्हणून याला ए, याला सुद्धा ए, हा वेगळा असल्यामुळे याला बी, आणि हा तसाच असल्यामुळे ए. A अशी राईम स्कीम झाली. आणि बाकीच्या याची पण तशीच आहे. आता आपल्याला शेवटच्या कडव्याची राईम स्कीम काढायची आहे. शेवटच्या कडव्याची राईम स्कीम काय आहे पहा? डीप, कीप, स्लीप, स्लीप, म्हणजे ए अशीच राईम स्कीम आहे. चला आता आपण भाषालंकार काढूयात. तर भाषालंकार पहा मित्रो, या ठिकाणी SVO अशा प्रकारची रचना आहे, आणि हे सी आहे कॉम्प्लिमेंट, हे सुरुवातीला आलं आहे, मागे पुढे झाले. म्हणजे हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं? ही ओळ आय थिंक आय नो हुज वूड्स दीज आर, अशा प्रकारे असायला पाहिजे होतं, म्हणजे इथे इन्व्हर्शन आहे. चला आता आपण पुन्हा आपल्या पोएटिक ॲप्रिशिएशनकडे परत जात आहोत. पहा, अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्स बॅक स्टॉप्स बाय अ लिटिल फॉरेस्ट इन अ विंटर इव्हिनिंग. पहा, एक प्रवासी एका छोट्या जंगलाच्या बाजूला आपल्या घोड्यांवरून जात असताना थांबतो. ही थिंक्स दॅट द फॉरेस्ट इज ब्युटिफुल बट ही मस्ट मूव्ह ऑन टू फुलफिल हिज ड्युटी. त्याला वाटतं की जंगल सुंदर आहे, परंतु त्याला त्याचं कर्तव्य पूर्ण करायचं असतं, म्हणून त्याला पुढे जावं लागतं. आता पुढची कविता पहा, द वर्ड इज माइन. मित्रो, या कवितेमध्ये कवयित्रीला असं आढळतं की तिच्यापेक्षा ती मुलगी सुंदर आहे, तिच्यापेक्षा तो मुलगा खूप चार्मिंग आहे, आणखी एक मुलगा तिला खूप आवडतो, आणि तिला वाटतं ईश्वराने आपल्याला इतकी चांगली गोष्ट दिली नाही, परंतु नंतर तिला कळतं की आपल्याला ईश्वराने पाय दिलेत, डोळे दिलेत, कान दिलेत, सगळं धडधाकट दिलं आहे, आणि या लोकांना यापैकी एक गोष्ट नसते. म्हणून कवयित्रीला पश्चाताप होतो, आणि कवयित्री म्हणते मीच नशीबवान आहे, मला सगळं मिळालं आहे. द वर्ड इज माइन म्हणजे मी नशीबवान आहे. चला कविता वाचूया. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आय एनवीड हर, शी सीम्ड सो गे अँड आय विश आय वॉज सो फेअर. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have 2 legs, the word is mine.
कवितेला एका बसवर एक मुलगी दिसते, इतकी आनंदी असते ती, शी सिम्ड सो गे. कवितेला वाटतं मी तिच्या इतकी सुंदर असते तर, पण एकाएकी ती जेव्हा उतरण्यासाठी उठते आणि लंगडत लंगडत दोन्ही सीटांच्या रांगांमधून पुढे निघते, त्यावेळी कवितेला कळतं की अरे हिला तर एक पाय नाही. म्हणून ईश्वराची माफी मागते कवित्री. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. जर मी तक्रार करत असेल, व्हाईन म्हणजे तक्रार करणे, तर मला माफ कर. आय हॅव 2 legs. मला तर 2 पाय आहेत म्हणून सगळं मिळालं आहे असं कवित्री म्हणते. वर्ड इज माईन. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. The lad who sold them had such charm. I talked with him, he seemed so calm, and if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, "Thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have 2 eyes, the word is mine." पुढे कवित्री जाते, स्वीट्स विकत घेत असते. त्यावेळी काय होतं, त्या ठिकाणी अतिशय चेहऱ्यावर तेज असलेला एक मुलगा असतो. कवित्री त्याच्यासोबत बोलते. तो खूप शांत संयमी वाटतो आणि कवित्रीला वाटतं थोडं थांबलं तरी काही फरक पडणार नाही, याच्यासोबत गप्पा मारायला चांगलं वाटतं कवित्रीला. आणि म्हणजे कवित्रीला वाटतं की मी अशी असते तर इतकी चांगली. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. इट्स नाईस टू टॉक विथ फॉक्स लाईक यू. यू सी आय एम ब्लाइंड. जेव्हा कवित्री जायला निघते त्यावेळेस तो सांगतो मला दिसत नाही. त्यावेळी कवित्रीला वाईट वाटतं. कवित्री ईश्वराची माफी मागते. मी तक्रार करत असेल तर ईश्वर आम्हाला माफ कर असं म्हणते. चला पुढचं कडू पाहूया. लॅटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू. आणखी एक लहान मूल दिसतं तिला, त्याचे निळे डोळे असतात. ही स्टूड अँड वॉच्ड द अदर्स प्ले. इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू. ते मूल फक्त उभं असतं आणि दुसरी मुलं खेळत असतात त्यांच्याकडे पाहत असतं. असं वाटत होतं की जणू त्याला खेळता येत नाही किंवा काय करावं कळत नाही. आय स्टॉप्ड अ मोमेंट, देन आय सेड, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. आय हॅव 2 ears, द वर्ड इज माईन. कवयित्री त्या ठिकाणी थांबते आणि त्याला विचारते, अरे बाळा तू का नाही खेळत. त्यावेळेस त्या मुलाला ऐकू जात नाही आणि कवयित्रीला मग कळतं की अरे याला तर ऐकू येत नाही. म्हणून कवयित्रीला वाटतं अरे देवा मला माफ कर, मला तर चांगले कान तू दिलेले आहेस. विथ लेग्स टू टेक मी व्हेअर आय विल गो, विथ आईज टू सी सनसेट्स ग्लो, विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. आय एम ब्लेस्ड इंडीड, द वर्ड इज माईन. कवयित्री म्हणते मला पाहिजे तिथे नेणारे पाय आहेत, सूर्यप्रकाशाचं तेज पाहण्यासाठी डोळे आहेत आणि ऐकण्यासाठी कान आहेत. म्हणून ईश्वरा मला खरोखर माफ कर. मला तू सगळं दिलंस. आय एम बेस्ट, नशीबवान आहे खरोखर आणि सगळं मला तू दिलेलं आहे. जॉय लवलेट क्रॉफर्ड यांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि मित्रो कवितेचं नाव काय आहे, द वर्ड इज माईन. पोएटिक ॲप्रिशिएशन द वर्ड इज माईन असं टायटल घेतलं आपण. कवितेचं नाव द वर्ड इज माईन, पोएटचं नाव जॉय लवलेट क्रॉफर्ड. आणि राईम स्कीम काय आहे, दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. इट हाऊएव्हर हॅज रायमिंग कपलेट्स. कविता फ्री वर्समध्ये जरी असली तरी यमक साधणाऱ्या ओळीच्या जोड्या मात्र याच्यामध्ये आहेत. फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, अपॉस्ट्रफी. अपॉस्ट्रफी म्हणजे ईश्वराला ओ गॉड असं म्हटलेलं आहे म्हणून अपॉस्ट्रफी परोक्ष संबोधन हा भाषालंकार इथे आलेला आहे. तर पहा या ठिकाणी लांब लांब ओळी आहेत काही आणि या 2 आखूड ओळी आहेत. तर हे यमक साधणारी जोडी आहे. आणि आता आपल्याला भाषालंकार घ्यायचा आहे. पहा आता कवयित्री ईश्वराला म्हणते ओ गॉड फॉरगिव्ह मी. एखाद्याला उद्देशून अशा प्रकारे बोलावलं असेल ओ गॉड फॉरगिव्ह मी, तर त्या ठिकाणी अपॉस्ट्रफी म्हणजे परोक्ष संबोधन असतं अनुपस्थित व्यक्तीला किंवा ईश्वराला किंवा वस्तूला. जेव्हा आपण अशा प्रकारे आवाज देतो त्यावेळी अपॉस्ट्रफी असतं. चला आता आपण पाहूया थीम. The poem gives us a message that we should not complain for what we don't have. आपल्याला जे मिळालं नाही त्याच्याविषयी आपण तक्रार करू नये अशी ही कविता सांगते. Rather we should be thankful to God for many good things He has given us. आपण ईश्वराने आपल्याला ज्या अनेक गोष्टी दिल्या त्याबद्दल ईश्वराचे आभार मानायला पाहिजेत. Only then shall we be happy and think that we have got everything. आणि असा विचार आपण केला तरच आपण आनंदी राहू आणि आपल्याला वाटेल की आपल्याला सगळं मिळालं असा संदेश ही कविता देते. मित्र शेवटची कविता आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन,
मित्रो जहाज मोठ्या वादळातून सुरक्षित किनाऱ्याला लागतं, परंतु जहाजाचा कॅप्टन मात्र मृत्यू पावलेला आहे असं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मित्रो ते जहाज असतं अमेरिका आणि त्याचा कॅप्टन असतो अब्राहम लिंकन, अमेरिकन अध्यक्ष. अमेरिकन यादवी युद्ध संपल्यानंतर अब्राहम लिंकन यांची काही दिवसातच हत्या होते आणि म्हणून कवीला वाटतं आपलं जहाज तर सुरक्षित किनारी लागले पण आपला कॅप्टनच मृत्यू पावलेला आहे. आणि अशा प्रकारे कवी शोक व्यक्त करतो अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूचा, परंतु त्यांना कॅप्टन म्हणतो कारण ते कॅप्टनच असतात त्या देशाचे. चला आता संपूर्ण कविता अगोदर वाचूया आपण. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, our fearful trip is done. The ship has weathered every rag. The prize we sought is won. The port is near. The bells I hear. The people all exulting, while follow eyes the steady kill. The vessel grim and daring. But oh heart, 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 oh the bleeding drops of red, where on deck my captain lies, fallen cold and dead. पहा कवी म्हणतो ओ कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फेअरफुल ट्रिप इज डन. आपली भीतीदायक ट्रिप संपलेली आहे. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. प्रत्येक संकटातून आपलं जहाज पुढं गेलेलं आहे. द प्राइज वी सॉट इज ओन. जे आपल्याला मिळवायचं होतं ते मिळवलेलं आहे आपण. द पोर्ट इज नियर. द बेल्स आय हिअर. बंदर जवळ आहे. बंदरावरील मला बेल्स ऐकू येत आहेत. पीपल ऑल एक्झल्टिंग. सगळे आनंद व्यक्त करत आहेत. व्हाईल फॉलो आईज द स्टेडी किल. द वेसल ग्रिम अँड डेअरिंग. आणि अगदी स्थिरपणे हे जहाज, व्हेसल म्हणजे जहाज, किल म्हणजे जहाजाचा तळ, स्टेडी म्हणजे स्थिर, ग्रिम अँड डेअरिंग अगदी धाडसाने जहाज अगदी न हालता डुलता कडेला लागलेला आहे. बट ओ हार्ट, 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 अरे देवा. ओ द ब्लिडिंग ड्रॉप्स ऑफ रेड. अरे अरे हे लाल रक्ताचे थेंब. व्हेअर ऑन डेक माय कॅप्टन लाईज. जिथे माझे कॅप्टन पडलेले आहेत. फॉलन कोल्ड अँड डेड. अगदी थंड शरीर त्यांचं पडलेलं आहे, मृत्यू ते पावलेले आहेत. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. राईज अप, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फॉर यू द ब्युगल ट्रिल्स, फॉर यू बुकेज अँड रिबन रिच, फॉर यू द शोस अ क्राउडिंग, फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास, देअर ईगर फेसेस टर्निंग. हिअर कॅप्टन, डिअर फादर, दिस आर्म बिनेथ युअर हेड. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू आर फॉलन कोल्ड अँड डेड. कवी म्हणतोय ओ कॅप्टन, माय कॅप्टन, हे कॅप्टन उठा, त्या बेल ऐका, उठा. फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग. तुमच्यासाठी ध्वज फडकावण्यात आलेला आहे. तुमच्यासाठी तुताऱ्या वाजत आहेत. फॉर यू बुकेज. पुष्पगुच्छ तुमच्यासाठी आहेत. पुष्पचक्र तुमच्यासाठी आहेत. फॉर यू द शोस अ क्राउडिंग. संपूर्ण किनाऱ्यावर गर्दी जमा झालेली आहे. फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास. अगदी अशा प्रकारे डुलक्या देणारी गर्दी तुमच्यासाठी जमा झालेली आहे. देअर ईगर फेसेस टर्निंग. त्यांचे उत्सुक चेहरे तुम्हाला पाहण्यासाठी वळत आहेत. हिअर कॅप्टन, डिअर फादर, आओ कॅप्टन, पितृतुल्य कॅप्टन, दिस आर्म बिनेथ युअर हेड. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू आर फॉलन कोल्ड अँड डेड. अशा प्रकारे मला तर वाटतं तुम्ही या डेकवर, जहाजाच्या पृष्ठभागावर अगदी थंड पडलेला आहात, मृत्यू पावलेला आहात असं कवी म्हणतो. माय कॅप्टन डज नॉट आन्सर. हिज लिप्स आर पेल अँड स्टील. माय फादर डज नॉट फील माय आर्म. ही हॅज नो पल्स नॉर विल. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड. इट्स होएज क्लोज अँड डन. फ्रॉम fearful trip the victor ship comes with object owned. Exalt, O shores, and ring, O bells. But I, with mournful tread, walk the deck. My captain lies, fallen cold and dead. कवी काय म्हणतो? माझे कॅप्टन उत्तर देत नाहीत. His lips are pale and still. अगदी शांत आहेत त्यांचे ओठ, निस्तेज झालेले आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म. माझ्या हाताची जाणीवसुद्धा माझ्या पितृतुल्य कॅप्टनला होत नाही. ही हॅज नो पल्स. त्यांची पल्स, हृदयाचे ठोके बंद झालेले आहेत. द शिप इज अँकर्ड सेफ. जहाज तर सुरक्षित आता समुद्रकिनाऱ्याला लागलेला आहे. अँकर्ड सेफ अँड साऊंड. सुस्थितीत आणि सुरक्षित आहे. इट्स होएज क्लोज अँड डन. त्याचा प्रवास संपलेला आहे. फ्रॉम फिअरफुल ट्रिप. अगदी भीतीदायक त्याच्या ट्रिपचा त्याचा प्रवास संपलेला आहे. द व्हिक्टर शिप कम्स इन विथ ऑब्जेक्ट ओन. जी वस्तू आणायची होती, जी जिंकून या जहाजानं आणलेली आहे.
एक्झाल्ट ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स. किनाऱ्यांनो तुम्ही चमका, घंट्यांनो तुम्ही मोठ्याने वाजा. बट आय विथ मोर फुल ट्रेड वॉक द डेक माय कॅप्टन लाईज. परंतु मी मात्र दुःखाने या जहाजाच्या पृष्ठभागावर चालतो आहे, जिथे माझे कॅप्टन पडलेले आहेत, फॉलन कोल्ड अँड डेड, अगदी थंड शरीराने आणि मृत पडलेले आहेत, असं वॉल्ट व्हिटमन हे म्हणतात. वॉल्ट व्हिटमन कवीचं नाव आहे. आणि कवितेचं नाव काय आहे? कवितेचं नाव आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. तर हे नाव आपण इथे घेतलेलं आहे. पोएट वॉल्ट व्हिटमन आहेत. राईम स्कीम काय आहे? AABBCDED अशी राईम स्कीम या कवितेची आहे. आणि फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन. फिगर ऑफ स्पीच इथंच दिसतोय आपल्याला, ओ कॅप्टन माय कॅप्टन. आता आपल्याला फक्त राईम स्कीम पाहायची आहे. चला राईम स्कीम आपण पाहूयात. मित्रो पहा, डन वॉन सारखेच शब्द आहेत म्हणून यासाठी आपण ए घेऊयात. एक्झल्टिंग, डेअरिंग दोन्ही सारखेच आहेत म्हणून याला बी घेऊयात. हार्ट, रेड, लाईज, डेड. हार्ट अजून वेगळा आहे म्हणून सी घेऊया. रेड अजून वेगळा आहे म्हणून डी घेऊया. लाईज अजून वेगळा आहे म्हणून ई घेऊया. आणि डेड हा रेड सारखाच आहे, रेडला आपण डी घेतलेला आहे म्हणून इथे डी घेऊया. AABBCDED अशा प्रकारची राईम स्कीम या कवितेची आहे. चला आता या कवितेचा आपण थीम पाहूया. फास्ट. द पोएट लॅमेंट्स द डेथ ऑफ कॅप्टन. कवी कॅप्टनच्या मृत्यूचं दुःख व्यक्त करतो. द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, आणि कंसात आपण द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका असं घेतलेलं आहे. मित्रो तुम्ही हे वगळू देखील शकता, तर कंस सोडून तुम्ही अर्थ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला अर्थ चांगला कळेल. आणि जेव्हा पहिला कंस सोडून अर्थ कळेल त्याच्यानंतर हा अर्थ घ्या. द टफ व्होयेज ऑफ द शिप, फॉर एक्झाम्पल टाईम ऑफ सिव्हिल वॉर इन अमेरिका वॉज ओव्हर. म्हणजे द टफ व्होयेज ऑफ द शिप वॉज ओव्हर बट इट्स कॅप्टन वॉज शॉट डेड. मी अंडरलाईन करतोय जो अर्थ तुम्ही घ्यायचा आहे त्याला, आणि हा समजल्यानंतर राहिलेला अर्थ घ्या. द टफ व्होयेज अवघड प्रवास जहाजाचा संपलेला असतो. बट द कॅप्टन वॉज शॉट डेड, परंतु कॅप्टनला मात्र गोळी घालून कॅप्टनचा मृत्यू झालेला असतो. अशा प्रकारे मित्रो आपण 10वीच्या संपूर्ण कविता समजून घेतलेल्या आहेत. संपूर्ण कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन केलेलं आहे आणि 10 मार्काची तयारी केलेली आहे. आणखीही तुम्हाला काही उणीव भासत असेल तर क्लास 10 इंग्लिश आणि मराठी नावाच्या सेक्शनमध्ये जाऊन 10वीच्या सगळ्या कविता पहा. त्यांचे सेपरेटली पोएटिक अप्रिशिएशन केलेलं आहे, ते पहा. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ अवश्य शेअर करा. आणि मित्रो 11वी-12वीच्या अभ्यासासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.